बऱ्यापैकी सगळ्यांच्याच घरात दोडका म्हटलं की नाक आणि तोंड मुरडलंच जातं. दोडक्याची भाजी जास्त कोणाला आवडत नाही, पण एकदा अशा पद्धतीने तुम्ही दोडक्याची भाजी बनवून बघा. खूप छान लागते भाजी. प्रत्येक वेळेस तुम्हाला घरातून डिमांड येईल की अशाच पद्धतीने भाजी दोडक्याची बनवा म्हणून. एकदा तर अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. तर काय करायचं आहे, इथं दोडके घेतले आहेत मी, म्हणजे हा एकच दोडका आहे, तुटला आहे. एक टोमॅटो घेतला आहे आणि एक कांदा घेतला आहे आणि ही तुरीची डाळ घेतली आहे मी, निवडून स्वच्छ अशी डाळ घ्यायची आहे. नंतर इथं बघू शकता मी एवढी डाळ घेतली आहे. तुमच्या अंदाजाने तुम्ही कितीही घेऊ शकता. दोडक्याच्या इथं साली काढून घ्यायचे आहेत, म्हणजे दोडक्याच्या वरचं जे आवरण असतं ते काढून घेतलं आणि दोडका अशा पद्धतीने ना कट करून घ्यायचा. आता ओबडधोबड कट केला तरी चालेल, पण मी अशा पद्धतीने इथे कट करून दाखवला आहे तुम्हाला. नंतर डाळ घेतली. डाळ ना स्वच्छ पाण्याने 2-3 पाण्याने ना धुवून घ्यायची आहे स्वच्छ डाळ अशी, म्हणजे काय असेल ते पांढरं पाणी निघून जातं. 2-3 पाण्यानंतर नक्की धुवून घ्या. नंतर काय करायचं आहे, कांदा आणि टोमॅटो चिरलेला ह्याच्यात टाकून घ्यायचा आहे. आता मी पाणी टाकून घेतलं, चिरलेल्या ह्याच्यात मी दोडका टाकून घेतला. कांदा, टोमॅटो, मिरची, लसूण हे सुद्धा चिरलेलं सगळं ह्याच्यात टाकून घ्यायचं आहे. हे बघू शकता मी कांदा आणि टोमॅटो असा ओबडधोबडच कट केलेला होता, तो टाकून घेतला. नंतर ह्याच्यात लसूणसुद्धा टाकून घ्यायचं आहे. लसूण टाकून घेतला, थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि थोडीशी हळद टाकून घेतली आहे. पुरेसं ह्याच्यात पाणी घालून घ्यायचं आहे, जसं की डाळ हे सगळं टाकलेली जे नसं शिजून निघतील एवढं ह्याच्यात पाणी टाकून घेतलं. नंतर कुकरचं झाकण लावलं आणि ना गॅसवर ठेवून द्यायचं. बारीक गॅसवर 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे डाळ शिजेल एवढ्या अशा शिट्ट्या करून घ्यायच्या. नंतर आपल्याला तडका करायचा आहे. 4 शिट्ट्या झाला, कुकर शांत होईपर्यंत आपल्याला कांदा, टोमॅटो, लसूण हे सगळं बारीक कट करून घ्यायचं आहे. कुकर शांत झाला की त्याचं झाकण उघडून बघायचं आहे. अशा पद्धतीने हे व्यवस्थित असं शिजलं जातं. आता विस्कर किंवा पळीने किंवा रवीने अशा पद्धतीने हे छान असं घोटून घ्यायचं. व्यवस्थित असं घोटून घेतलं की अशा पद्धतीने हे दिसेल. एकदम छान ही भाजी लागते. थोडंसं पॅनमध्ये तेल टाकलं, जिरे टाकून घेतले, चिरलेला लसूण टाकून घ्यायचा, कढीपत्ता टाकला भरपूर असा, छान असा गोल्डन फ्राय करून घ्यायचा लसूण. नंतर चिरलेला थोडा कांदा टाकून घेतला, छान मिक्स करून घ्यायचा आहे कांदा टाकल्यावर नंतर सुद्धा. आणि टोमॅटो टाकून घेतला आहे. टोमॅटो टाकल्यावर सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित असा लवकर भाजला जातो. नंतर लाल मिरची पावडर टाकून घेतली, धना पावडर टाकली, म्हणजे घरगुती तिखट टाकून घेतलं. आपण रोज जे वापरतो ते इथं मी टाकून घेतलं आहे. थोडंसं पाणी टाकून घेतलं, म्हणजे छान हे मसाला एकदम भाजला जाईल आणि जळलासुद्धा जाणार नाही. नंतर जे कुकरमध्ये आपण सगळं मिक्सचर करून घेतलं आहे ते ह्याच्यात टाकून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, दिसतानाच किती सुंदर दिसत आहे आणि चवीला तर खूप भारी लागतं. नंतर हे मिक्स करून घेतलं. असं 2 ते 3 मिनिट ह्याला उकळी आणत ठेवायची. जास्त काही ह्याला शिजायची गरज नाही पडत. 2 ते 3 मिनिटच उकळी आणून घ्यायची. थोडीशी कसुरी मेथी टाकून घेतली. मीठ तर आपण आधीच टाकलं आहे त्यामुळे गरज नाही. कोथिंबीर टाकून घेतली आणि ना इथं बघा उकळी येत आहे. ही भाजी ना चपातीबरोबर, भाताबरोबर खूप छान लागते. अगदी रोटीबरोबर जरी खाल्ली ना तरी खूप म्हणजे खूप छान लागते. घरातली लहान मुलंसुद्धा हे भाजीचे फॅन होणार, एवढी छान ही भाजी लागते. आता तडका देऊया. तेलमध्ये एकदम थोडं तेल घेतलं, लसूण ठेचलेला टाकला, मिरची आणि हिंग ह्याचा मस्त असा तडका दिला. मस्त अशी भन्नाट भाजी तयार आहे. तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीने भाजी बनवून बघा. खूप छान लागते, खरंच खूप टेस्टी लागते. अगदी टिफिनला जरी तुम्ही डाळ वगैरे देत असाल तरी ही भाजी एकदम अशी साजेशी आणि सुंदर भाजी आहे.